श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. गुरुवारची स्वामी सेवा कशी करावी? मनात हा प्रश्न असेल की स्वामींची सेवा कशी करावी ज्याचे की प्रतिफळ फळश्रुती आपल्याला नक्कीच मिळेल. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती सेवा अशी आहे जी आपल्या जीवनामध्ये प्रतिफळ देते. सगळ्यात पहिले तर आपल्या मनात काय असतं, जो मोठा प्रश्न असतो तो असतो आर्थिक. दुसरा असतो मुलांकरता. तिसरा असतो नवऱ्याच्या नोकरी करता किंवा नवऱ्याच्या आजारपण असेल या घरामध्ये काही असं असेल. चौथा प्रश्न असतो की रोजच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी राहू, दुःख आमच्याजवळ येणं खूप मोठं संकट जीवनामध्ये आहे. अशी काही परिस्थिती आहे तर गुरुवारपासून ही सेवा आपण रोज करू शकता, नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण ही सेवा नक्कीच करू शकता. चला पाहू, या व्हिडिओला सुरुवात करते. ही सेवा आपल्याला सुरू करायची गुरुवारपासून. जेव्हा आपण सकाळी उठूय तर काय करायचंय, जेव्हा आपण स्नानाला जाऊ तर आपल्या पाण्यात थोडं गंगाजळ आणि चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. हळद जी आहे समृद्धीचे प्रतीक आहे आणि यामुळे काय होतं, नकारात्मक ऊर्जा आपल्याहून दूर होऊन जाते. दुसऱ्या आणखीन जे आपल्याला काम करायचंय की आपलं स्नान झालं त्यानंतर मुख्य दरवाजा वरती जो उमरठा आहे त्यावरती हळदीचे पाणी शिंपडायचे आहे आणि रांगोळी काढायची आहे. कारण की मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचा प्रवेश मार्ग आहे आणि तो नेहमी प्रसन्न असावा. कारण की ही सेवा आपण जास्त तर आपल्या आर्थिक स्थिती करता करतो. आता वळूया ह्याच्या पद्धत आणि नियम काय आहे. पहिली गोष्ट आहे, ही सेवा आपण गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतो. देवाऱ्यासमोर आपल्याला आसन मांडून बसायचं आहे. स्वामींचे जे पूजन तुम्ही करत असाल ते पूजन करायचं आहे. त्या दिवशी यांना चंदनाचे अत्तर आणि पिवळे फूल आपल्याला व्हायचे आहे. त्यांना तुळशीची माळ सुद्धा अर्पण करायची आहे. गाईच्या तुपाचा दिवा स्वामींसमोर लावायचा आहे. आता आपण आर्थिक स्थैर्यासाठी महामंत्र हा करतोय किंवा आपण आपल्या जीवनामध्ये दुसरं काही संकट आहे त्याच्याकरता हे सेवा आपण करून राहिलो आहे. आता ही जी सेवा आपण सुरू करूय या सेवेमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सेवा जी सुरू करायची आहे तर स्वामींना हे सांगायचं आहे की या कष्टाला जो मी कष्ट करून राहिलोय आणि जे काही जीवनामध्ये माझ्या कष्ट आले आहे आणि या कष्टाकरता जी मी मेहनत करून राहिलोय आणि त्याच्यामध्ये जी अडचण येते त्या अडचणीला दूर करायचं आहे. स्वामींना प्रार्थना करून आपल्याला श्री गणेशाय नमः 11 वेळा म्हणायचं आहे. गणेशाला आवाहन करायचं आहे. दुसरं आपल्या कुळदेवीला सुद्धा आवाहन करायचं आहे. त्यांचा सुद्धा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, जो मंत्र आपण म्हणून राहिलाय रोज. या जे पण आपण स्तोत्र म्हणता या अजून काही देवीची पूजा करत असाल ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शांततेने बसून एकटक स्वामींच्या चरणाकडे पाहायचं आहे. तुम्ही लक्षात आणत असाले तर पहिले मी एक आपल्याला सांगितलं आहे नामस्मरणाची पद्धत. पंचसंवेदन म्हणजे दृष्टी, आपलं श्रवण आहे, स्पर्श आहे, जीभ आहे, या ज्या पंचसंवेदन आहे ह्यांना काय करायचंय, जागृत करायचंय. तर जागृत केल्यानंतर स्वामींचा स्पर्श सुद्धा अनुभव करायचा आहे. आपलाच मंत्र आपल्याला श्रवण करायचा आहे. आपल्या जिभेमध्ये गोडवा महसूस करायचा आहे आणि स्वामी आपल्या समोर आहे हे महसूस करायचं आहे. हे सगळं जेव्हा आपल्या समोर येऊन जाईल तेव्हा आपल्याला काही नाही, छोटीशी उपासना करायची आहे आणि ती उपासना आहे श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली. स्वामींचं हे नाव जेव्हा आपण घेऊय 108 वेळा तेव्हा काय करायचंय की जेव्हा आपण स्वामींचं नाव घेऊ तेव्हा आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे प्रत्येक स्वामींच्या नावाबरोबर. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तुम्हाला एक तुळशीचं पान व्हायचं आहे. ओम श्री महाविष्णवे नमः. एक तुळशीचं पान व्हायचं आहे. ओम विश्वपालकाय नमः. तुळशीचं पान व्हायचं आहे. ओम महादेवाय नमः. तुळशीचं पान व्हायचं आहे. म्हणजे प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीचं पत्र मूर्तीला आपल्याला अर्पण करायचं आहे.
आणि जेव्हा सुद्धा एक नामस्मरण करतोय, तर ते नामस्मरण करताना स्वामींचं ते स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. तेव्हाच तुमची एकाग्रता राहिले तर स्वामींपर्यंत तुमचे हे नामावलीचे तुम्ही सेवा करता ही स्वामींपर्यंत पोहोचेल आहे. दुसरी गोष्ट आहे, की ही जे नामावली आहे, हे आपण रोज करू शकता. या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वेळ नसेल तर प्रत्येक गुरुवारी करा. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा-जेव्हा तुम्ही हे नामस्मरण कराले स्वामींचं अष्टोत्तर शतनामावलीचं जेव्हा सुद्धा सेवा कराले, तेव्हा आपल्याला मांसाहार ग्रहण करायचा नाहीये, सात्विक आहार असावा आणि सगळ्यात जास्त महत्त्व आहे मौन. मौन म्हणजे असे काही शब्दांचा प्रयोग तुम्हाला करायचा नाहीये, ज्याच्याने की कोणाला दुःख हो. कोणाचं मन दुखवायचं नाहीये. घरामध्ये या 3 चुका बिलकुल करायच्या नाहीये आणि त्या 3 चुका आहे, की घरामध्ये भांडणं झाले न पाहिजे. कोणाला आपल्याला वाटेल ते बोललं न पाहिजे. कोणी सुद्धा गुरुवारच्या दिवशी आपल्या घरून दुःखी होऊन गेलं न पाहिजे. घराचं वातावरण आनंदी हवा. सगळेजण आनंदी हवे आणि घराच्या दरवाजावर जर कोणी आलंय, तर त्याला रिकाम्या हाती परत बाहेर पाठवायचं नाहीये. या गोष्टी ह्या सेवा करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा या गोष्टी आपण लक्षात ठेवूया, तेव्हा तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसेल. ते कोणत्याही प्रकारचा असो, मानसिक शांती हवी असेल, आर्थिक चणचण असेल त्याकरता, मुलांच्या शिकवणीकरता, या अजून तुमच्या जीवनामध्ये कोणतं मोठं संकट असेल त्याकरता. आपण ही अष्टोत्तर शतनामावली एकाग्रताने, भावपूर्ण स्वामींना आपल्या डोळ्यासमोर ठेवून, स्वामींचा स्पर्श महसूस करून, प्रत्येक नामावलीचा गोडवा म्हणजे त्याची ऊर्जा आपल्या आत घेऊन, ही जी सेवा आहे, गुरुवारची सेवा आपण स्वामींची करू शकतो. तुम्हाला पहा, तुम्ही जेव्हा भावेने हे संपूर्ण भाव स्वामींच्या चरणी अर्पण करून द्याले, तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या 3 गुरुवारपर्यंत काही ना काही अनुभव यायला लागेल. जर तुमचे भाव स्वामींशी जुळून गेले, तर तुम्हाला पहिल्या गुरुवारीच अनुभव येऊन जाईल आणि जर भाव नाही जुळले, तर तुम्ही तुमचे भाव कसे जोडायचे, ही तीव्रताची प्रार्थना कशी करायची, हे तुमच्या स्वतःच्या उपासनावर निर्भर करतं. कारण की प्रत्येक मनुष्य काही ना काही उपासना तुम्हाला सांगतोय, पण तुमची उपासना तुम्ही कसे करता, हे तुमच्या उपासनेवर निर्भर आहे. म्हणून जी पण उपासना कराले ते मनात भाव ठेवून, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, स्वामींना सगळं काही अर्पण करून ही उपासना आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर आपल्याला ही उपासना आवडली असेल, ही सेवा आवडली असेल, तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि काही जीवनाचा अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा. कारण की हा अनुभव जेव्हा मी दुसऱ्यांबरोबर शेअर करीन, तर त्याच्या जीवनामध्ये सुद्धा एक विश्वास, श्रद्धा जागृत होईल की मला हे करायला हवं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.